आर आर पाटील स्वर्गवासी आर आर पाटलांनी ज्या पद्धतीने डान्स बार बंदीच्या संदर्भात कायदा केला, सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे की काही नियमावली केली होती, त्या नियमावलीच्या आडून काही लोक पळवाटा काढून तशा प्रकारचा परत डान्स बार चालू करता हे पनवेल वगैरे या परिसरामध्ये तक्रारीनुसार आलं होतं. त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आता त्याचं उत्तर मुख्यमंत्री गृहमंत्री देतील आणि कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. तर आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून तो विषय परत उचलून धरू. नाही, ही गंभीर बाब आहे. जर कायदा केला असेल आणि त्यातून सुद्धा शेवटी डान्स बार चालू ठेवणं किंवा बंद करणं याचा अधिकार गृह खात्याला आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाई करायला पाहिजे. जिथं कारवाई करत नसेल तिथं चौकशी झाली पाहिजे. जे कोणी दोषी असेल त्याच्यावर चौकशी करावी. जर असं होत असेल तर सार्वजनिक जीवनामध्ये एखादा नेता, लोकप्रिय नेता ज्यावेळेला आंदोलन करतो आणि त्या आंदोलन करताना त्याने न्याय मागण्यासाठी जेव्हा होतो त्याची भीती घेऊन जर अशा प्रकारचं कोण करत असेल, मला ह्याची माहिती नाही, पण ते जर करण्याचा प्रयत्न कोण करत असेल ते गंभीर बाब आहे. म्हणजे विरोधकांनी कोणी आवाजच उठवू नये अशा प्रकारसाठी, विरोधकांचा आवाजच दाबण्यासाठी वेगळ्या प्रकारचं षडयंत्र होत असेल तर त्याची चौकशी ते ज्यावेळेला सादर करतील पुरावे तेव्हा करून कारवाई करणं गरजेचं आहे. मुंबई महापालिकेच्या एफडी हा नुसत्या नवी मुंबईच्या नाही, महानगरपालिका जेवढ्या महाराष्ट्रातल्या आहेत तेवढ्या महानगरपालिकेच्या एफडी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्यांच्या एफडी मोडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. सिडकोपासून अनेक ठिकाणी असा प्रकार झालेला आहे. अवास्तव कामं काढली. प्रशासक असताना ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामधल्या असल्या महानगरपालिकेमध्ये प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळेला खर्च केला गेला त्याची चौकशी करावी अशी मागणी केली गेली आहे. आत्तासुद्धा आज सरकारच्या तिजोरी तर खाली झाली आहे, पण महानगरपालिकेच्या सुद्धा तिजोरी खाली करण्याचा प्रयत्न होतो आहे. हे महायुती सरकार आल्यापासून हे सातत्याने पाहायला मिळतं आहे. आता एफडी शिल्लक राहतील का नाही शंका आहे, ती वस्तुस्थिती आहे. सर, राज्य सरकार लव करतात की तो कायदा आणायची काही गरज नाही? लव जिहादच्या बाबतीमध्ये कायदा येईल त्यावेळेला आम्ही सविस्तरपणे बोलू. शेवटी धर्मांतर किंवा बाकीच्या विषयासंदर्भामध्ये प्रत्येकाच्या भावना तीव्र असतात. त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करताना या कायद्यामध्ये काय त्रुटी किंवा जाणीवपूर्वक राजकारण होतं का ते बघून आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ. समर्थन कराल जर का तो चांगला असेल? नाही, कायदा कसा आणतायत कायदा त्याच्यावर बोलून मग बोललं बरं आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.